मित्र हो, नाशिक पुणे सरळ मार्गाला जो संगमनेर नारायणगाव वरून जातो त्या मार्गाला आणि दुसऱ्या पुणे अहिल्यानगर मार्गाला की जो अहिल्यानगरवरून जातो, या दोन्ही मार्गाला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली असून या मार्गाला म्हणजेच जे आपले अ, जलसंपदा मंत्री आहेत, अहिल्यानगरचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार किरण लहामटे, आमदार सरोजताई अहिरे, आमदार अमोल खताळ, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार विठ्ठलराव लंगे पाटील आणि आमदार अक्षय कर्डिले हे उपस्थित होते. तसंच पहिल्या बैठकीला हे संगमनेरचे जे आमदार आहेत तेही उपस्थित होते. म्हणजे हे आमदार उपस्थित राहून त्यांनी मुख्यमंत्र्याकडं या जी आग्रही भूमिका मांडली त्या संदर्भामध्ये सविस्तर विवेचन आम्ही या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्या पण संपूर्णपणे पाहून ऐकून आपण त्यावर एक कॉमेंट किंवा आपला निर्णय काय आहे तोही द्यावा या संदर्भामध्ये म्हणजे आपणाला समजू शकेल. कारण यामध्ये जे संगमनेरचे आमदार आहेत तांबे, तर त्यांनी देखील यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि हे दोन्ही मार्ग म्हणजे पुणे नाशिक सरळ मार्गे आणि पुणे अहिल्यानगर मार्गे नाशिक या दोन्ही मार्गाला आता मुख्यमंत्र्यांनी संमती दिलेली आहे. आवश्यक निधीची तरतूदही त्यांनी केलेली आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर मध्यंतरी एक वेगळाच मुद्दा उपस्थित झाला होता आणि तो मुद्दा होता की राहुरी शनी शिंगणापूर मार्ग. आता राहुरी शनी शिंगणापूर मार्ग हा तिसराच प्रकल्प या लोकांनी सांगितलेला आहे, परंतु या मार्गाला सध्या शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळं हा मार्ग होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर त्याविषयीचं सविस्तर विवेचन आम्ही आपणास म्हणजे सादर करत आहोत. आपण त्यावर निर्णय घ्यावा आणि आपला कॉमेंट करावी. अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्याला, अहिल्यानगर पुणे नाशिक या तीन जिल्ह्याला सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी मूळ आराखड्यानुसारच व्हावी आणि अशी ठाम आणि आग्रही भूमिका जलसंपदा मंत्री अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी माजी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह 20 जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. आता मुख्यमंत्र्यांसमोर झालेल्या बैठकीत शिष्टमंत्र्यांनी सविस्तर भूमिका मांडताना सांगितलं की पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे ही केवळ वाहतूक प्रकल्प नसून तो उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा विकासाचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. या मार्गामुळे कृषी उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, तसेच पर्यटन आणि व्यापाराला मोठा फायदा होणार आहे. लोकप्रतिनिधी बैठकीत नमूद केलं की या प्रकल्पासाठी पहिल्या आराखड्यानुसार अनेक ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेतकरी आणि नागरिकांनी विकासाच्या दृष्टीने सहकार्य करत जमीन उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींना किंवा स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता रेल्वे मार्गाच्या आराखड्यामध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे अनेक भागामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून विकासाच्या मूळ उद्देशाला धक्का बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली. आणि शिष्टमंडळाने असे स्पष्ट केले की पहिल्या प्रस्तावित मार्गामुळे पुणे अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुके थेट हायस्पीड रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणार आहे. त्यामुळे कृषी मालाची वाहतूक अधिक वेगाने होईल, उद्योगांना आवश्यक दळणवळण व सुविधा मिळतील आणि गुंतवणुकीला चालना मिळेल. त्यामुळे कोणताही बदल न करता मूळ आराखड्यानुसारच प्रकल्पाची अंमलबजावणी करणे राज्याच्या हितासह राहील असं त्यांनी सांगितलं. म्हणजे पुणे नाशिक महामार्ग हा नारायणगाव मार्गेच जाईल संगमनेर मार्गे आणि दुसरा मार्ग अहिल्यानगर मार्गे जाईल असंही त्यांनी सांगितलं. आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासन या प्रकल्पाबाबत पूर्णपणे सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक निधी तरतूद करण्यात आली असून म्हणजे निधी उपलब्ध केलेला आहे आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आता त्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की रेल्वे मार्गासंदर्भात तांत्रिक बाबी, भौगोलिक परिस्थिती, खर्च, भविष्यातील उपयुक्तता आणि व्यवहार्यता याचा सखोल अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना करता येईल आणि समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर
राज्य शासन स्वतः केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रकल्पाला गती देईल आणि कालबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली. या बैठकीत राहुरी शनी शिंगणापूर प्रस्तावित रेल्वे मार्गाचाही मुद्दा प्राधान्याने मांडण्यात आला आणि यामध्ये शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात राहुरी तालुक्यातील हा परिसर पूर्णपणे बागायचा असल्याचे नमूद करण्यात आले. यापूर्वी विविध विकास प्रकल्पासाठी या भागातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे रेल्वे प्रकल्पासाठी जमीन देण्यास शेतकरी तयार नसल्याची वस्तुस्थिती बैठकीत मांडण्यात आली. शेतकऱ्यांच्या भावना आणि शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेऊन प्रस्तावित राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे मार्ग रद्द करण्यात यावा अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. या विषयावर सकारात्मक विचार करून संबंधित विभागाकडून योग्य तो अहवाल मागवण्यात येईल असे आश्वासन बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती दिली. या बैठकीस जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार किलन लामटे, आमदार सरोजताई अहिरे, आमदार अमोल खताळ, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार विठ्ठलराव लंगे पाटील आणि आमदार अक्षय करडिले उपस्थित होते. आता या बैठकीत काय मुद्दे महत्त्वाचे झाले ते बघा. पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे मार्ग पहिल्या प्रस्तावित आराखड्यानुसारच राबवण्याची मागणी. त्यानंतर या आराखड्यातील बदलाबाबत लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आहे आणि या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबीचा अभ्यासासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन होणार. समितीचा अहवाल आल्यानंतर केंद्र सरकारकडे राज्य शासनाचा पाठपुरावा. राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे मार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आणि बागायती क्षेत्राचे संरक्षण करण्याची संबंधित रेल्वे मार्ग रद्द करण्याची मागणी. कोणता? राहुरी शनी शिंगणापूर हा मार्ग रद्द करण्याचा. त्यानंतर प्रकल्पाची कटिबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडे सकारात्मक आश्वासन अशा पद्धतीचं एक शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि पहिला जो मार्ग आहे म्हणजे पुणे नाशिक व्हाया खेड, मंचर, नारायणगाव, बोटा, गारगाव, संगमनेर, अकोले मार्गे तो जातो सिन्नर दोडी, त्यानंतर नांदूर, शिंगोटे, दोडी वगैरे त्या मार्गाने सिन्नर आणि नाशिक तो मार्ग करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि दुसरा जो मार्ग आहे तो आता प्रस्थापित आहे, त्यासाठी काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही, परंतु त्याला जोडून असलेला जो मार्ग आहे की राहुरी शनी शिंगणापूर त्याचमध्ये, तर त्या लोकांनी मात्र विरोध केलेला आहे. त्यांनी फक्त सांगितलं की राहुरीवरून रेल्वे तुम्ही सरळ पुढे राहता आणि शिर्डीला न्या, फक्त हा त्याचा तुकडा करू नका, एक वेगळा मार्ग रेल्वे तिथपर्यंत न्यायची शनी शिंगणापूरपर्यंत आणि परत आणायची आणि परत राहुरीला जोडायची, हा जो मार्ग होणार आहे तर तो नको असं शिष्टमंडळाला त्यांनी सांगितलेलं आहे. कारण यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या बागायती जमिनी आहेत त्या गेलेल्या आहे. कारण शेतकऱ्यांनी राहुरी तालुक्यात यापूर्वी कृषी विद्यापीठाला फार मोठी जमीन दिलेली आहे. तसंच अनेक प्रकल्पाला विविध प्रकल्प जे असतील, रस्ते असतील किंवा महामार्ग असतील, यासाठी देखील सरकारने शेतकऱ्यांच्या अनेक जमिनी घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता परत या मार्गासाठी जमीन घेऊ नये असं ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि तसंच या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे परत पुन्हा की अहिल्यानगर मार्गे जी रेल्वे होती ती होऊ द्या, त्यामध्ये काही नाही, परंतु ही रेल्वे शनी शिंगणापूरला न नेण्याचं काही कारण नाही आहे, कारण शेतकऱ्यांचं त्यामध्ये फार मोठं नुकसान होईल. आणि दुसरी जी रेल्वे आहे पुणे नाशिक सरळ संगमनेर मार्गे, ती रेल्वे देखील आता परत होणारच आहे. ह्या दोन्ही रेल्वे या पुणे नाशिक या दोन्ही मार्गाने जाणार रेल्वे, पहिली रेल्वे जाईल संगमनेर मार्गे आणि दुसरी रेल्वे जाईल ती अहिल्यानगर मार्गे शिर्डीला आणि शिर्डी मार्गे अहिल्यानगर, शिर्डी मार्गे नाशिक. तर या दोन्ही मार्गाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला असून आता शेवटचा जो फायनल निर्णय आहे तो एक निर्णय तर झालेलाच आहे, दुसऱ्या मार्गाचं संरक्षण परत करून आता, कारण शेतकऱ्यांच्या जमिनी परत गेलेल्या आहेत, तर संरक्षण करून हा मार्ग ज्या नारायणगावच्या दुर्बिणीपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावरून हा नेण्याचा प्रकल्प होणार आहे आणि हा प्रकल्प देखील लगेच सुरू करून त्या कामालाही सुरुवात होणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर आता थोडा वेळ थांबा, वाट पहा
एक प्रकल्प आता सध्या मार्गस्थ झालेला आहे आणि दुसरा प्रकल्प, एक प्रकल्प म्हणजे पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गेचा रेल्वे प्रकल्प, तो म्हणजे फिक्स झालेला आहे, त्याच्यामध्ये काही नाही. आणि दुसरा प्रकल्प जो नाशिक नारायणगाव मार्गे, संगमनेर मार्गे नाशिक, हा प्रकल्प देखील आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण त्याचं परत तंत्रज्ञान, परत माहिती आणि परत त्याची एकंदरीत दृष्टिकोनातून त्याच्या संदर्भामधली जी समिती आहे, आता ते तांत्रिक बाबीचा विचार करून हा मार्ग देखील पूर्ण करणार आहेत. तर या दोन्ही रेल्वे मार्ग आता पूर्ण होणार असून शेतकऱ्यांचं जे किंवा नोकरदारांचं किंवा इतर सर्व लोकांचं जे भवितव्य होतं की मागणी होती ती आता प्रत्यक्षात येणार आहे, हे तितकंच खरं आहे. तर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवली नसून फक्त त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवलेली असून फक्त एकच एक गोष्ट सांगितलेली आहे की या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध आहे. म्हणजे तुम्हाला जेवढे पैसे कोटी लागतील, हजारो कोटी, तेवढे सरकारकडे आहेत आणि सरकार ते कधी द्यायला तयार आहे. तो निधी त्यांनी त्या प्रकल्पासाठी राखून ठेवलेला आहे. तर आता या संदर्भामध्ये फक्त आता थांबा आणि वाट पहा एवढंच आपल्याला बोलायचं आहे की लवकरच हे सर्वेक्षण पूर्ण होईल आणि आपल्याला एक आनंदाची बातमी मिळेल. ठीक आहे. तर आता आमचं हे ATM न्यूज वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात, मराठी लोक म्हणजे संपूर्ण भारतात देखील. तर आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट करून घंटीचं बटन दाबा. आणि यानंतर येणारे जे व्हिडिओ असतील की यापूर्वी आम्ही या रेल्वे मार्गासंदर्भात अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत, परंतु म्हणजे ह्या रेल्वे मार्गाचा पाठपुरावा आम्ही सतत करत आहोत आमच्यातर्फे, कारण आम्ही या मार्गामधील म्हणजे आहोतच, पुणे, नाशिक, संगमनेर वगैरे. तर या मार्गावरची जी गावे आहेत, माहिती आहे, त्या संदर्भामध्ये आम्हाला पूर्ण म्हणजे माहिती असून अगदी मध्ये कुठल्या कुठल्या गावातून कशा पद्धतीने रेल्वे जाणार आहे आणि कोणाचा फायदा होणार आहे हे आम्ही पूर्णपणे आपणास सांगणार आहोत. तर आमच्या ATM न्यूज वर्ल्ड चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करून कॉमेंटही करा आणि कॉमेंट करून तसंच तुमचं सबस्क्राईब करून घंटीचं बटनही दाबा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.